भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अकोल्यातील ज्येष्ठ नेते तथा आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे। त्यांच्या या निर्णयामुळे निवडणूक अधिकच चुरशीची आणि रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहे। भाजपच्या उमेदवारीबाबत मोठ्या अपेक्षा असताना पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला संधी दिल्याने बाजोरिया समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अखेर विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला। उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते। विप्लव बाजोरिया यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे भाजपच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। तसेच या निर्णयामुळे निवडणुकीतील इतर उमेदवारांची गिणतीही बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते बाजोरिया कुटुंबाचा अकोला परिसरात असलेला प्रभाव लक्षात घेता विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते। त्यामुळे आगामी काळात प्रचाराची दिशा आणि राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। बंडखोरी करून तुम्ही अमरावतीमध्ये उमेदवारी दाखल केली आणि का केली? असं नाही आहे। मी जसं आपल्याला माहित आहे की आता अमरावती जिल्ह्याचे आपले स्थानिक स्वराज्य निवडणूक लागले आहे। बाबांच्या 3 टर्मचा एक्सपिरियन्स आणि माझ्या हिंगोली परभणीचा एक्सपिरियन्स हा सगळं पाहून इथले जे आपले नगरसेवक होते अमरावती जिल्ह्याचे त्यांच्या आग्रहावर मी हे निवडणूक लढत आहे। आमदार बच्चूंकडे आमदार बच्चूंकडे विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे। असं नाही आहे। कसं आहे, नगरसेवकांचा आग्रह मी आपल्याला सांगितला आहे। नगरसेवक जे इकडे आहे जे आमचे कामपद्धती त्यांनी पाळलेली आहे त्याच धर्तीवर आम्ही इथे कामं करणार आहे आणि त्यांनी ते सगळं आमचं पाहून त्यांनी आम्हाला आग्रह केला इथे लढायचं, म्हणून आम्ही हे निवडणूक इथून लढतो। इंडिपेंडेंट लढतो। दादा ते पॉलिटिक्स मध्ये काय असं चालत असते, पण आम्ही इंडिपेंडेंट आहे। आमचा मेन कॉन्टॅक्ट वोटर्सही आहे आणि सगळे वोटर्स आम्ही बरोबर हे कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांच्या आग्रहावरच आम्ही हे निवडणूक लढत आहे। ते भैया 3 अर्ज भरलेले आहेत, 30 नगरसेवक सगळ्यांचं नाम मी घेऊन शकतो। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।